अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी मी या ठिकाणी आणि माझी मतं व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे। अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था याविषयी काय समर्थन करायचं? आपल्या सन्माननीय सदस्या मंदाताई म्हात्रे सभागृहात आता नाही आहेत। मंदाताई म्हात्रेंनी जे दुसरी लक्षवेधी मांडलेली आजची त्याचं वर्णन त्यांनी जे केलेलं आहे, नव्या मुंबईमध्ये सर्रास अनधिकृत धंदे होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून मटका, लॉटरी, जुगार, गोमांस तस्करी, अवैध दारू विक्री, डिझेल चोरी, गुटखा वाहतूक, रात्री 2 वाजेपर्यंत बार व पब सुरू ठेवणे, मसाज पार्लर नावाखाली देह विक्री, JNPTतील रक्तचंदन तस्करी वगैरे 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 एवढी मोठी लांब यादी आहे। याचं उत्तरही देताना किती लोकांना अटक केली आहे वगैरे आपण केले। मी असं म्हणत नाहीये की गेले का अतुलजी, मी असं म्हणत नाहीये की 45 किती 50 दिवस झाले असतील ना सतारबाई, 50 दिवस झाले, 51 दिवस मंत्री तुमचं शपथून 10 दिवस झाले, किती 50 दिवस 55 दिवस काहीतरी झाले, त्याला महत्व जास्त नाहीये। पण अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव यासाठी सभागृहाच्या समोर आम्ही आणला की कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। यामध्ये महाराष्ट्रातल्या गुन्हेगार किती मोठ्या प्रमाणात कोणत्या भागात होत आहेत आणि काय होत आहेत हे चित्र पुन्हा एकदा सभागृहासमोर मांडणं हा आमच्या विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही आमचं कर्तव्य आणि आग्रह केलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण आपल्या औरंगाबाद शहराचं नामकरण हे संभाजीनगर केलेलं आहे। तुम्हाला मंत्री केलेलं नाही, पण ज्यांना मंत्री केलंय ते संभाजीनगर हे नाव अजून वापरत नाही। माझ्याकडं अध्यक्ष महोदय, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम, प्रेक्षक विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग औरंगाबाद। आता तुमचा विरोध औरंगाबादचं संभाजी नगर करण्यासाठी होता, कारण ताबडतोब आमचा निर्णय तुम्ही रद्द केला, मग सगळी ओरड झाल्यावर परत तो स्वीकारला। पण तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अंमलात येत नाहीये। तुम्ही अजूनही संभाजीनगर नाव घ्यायला तयार नाही। एवढंच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं तुम्हाला का इतका द्वेष, का तुम्ही नाकारताय, का तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय? आमचा पाठिंबा आहे, पण अध्यक्ष महोदय आणखीन एक काम सांगतो। एक अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय व अधिकारी आणि कुठल्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार याचं गुलाबरावजी याच्यात यादीत भूषण गगरानी मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिवांनी ऑर्डर काढली आहे। त्यात संदीपान भुमरे औरंगाबादला झेंडावंदन करणार आणि तानाजी सावंत उस्मानाबादला झेंडावंदन करणार। तुम्ही जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची अजून तुमची मानसिकता नाही, आणि त्यामुळं मला आपल्या सर्वांच्या या प्रश्नाकडे आपलं सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नवं सरकार आले, महागाईच्या बद्दल आमचे अतुलजी बोलले, आता लगेच बाहेर गेले। महागाई किती आहे याचा सामान्य मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेच्या घरात जाऊन जरा चौकशी करा। इन्फ्लेशन वाढलं का कमी झालं यापेक्षा गॅस 1100-1200 रुपयावर गेला, सिमेंट 450-400 रुपयावर गेलं,
स्टील 32-34 रुपये टनाला, 1000 रुपये टनाला व्हायचे, आज 70,000 रुपयावर गेलं, कुठं मध्ये 80,000 रुपयावर गेलं, आता 67,000 रुपयावर टनावर आले. पेट्रोल आणि डिझेल रोजच वाढतंय. आपल्या सरकारने नवीन नवीन आल्यावर सरकार जरा उत्साही असतं. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव मला माहिती आहे, भिडस्त आहेत. त्यामुळे त्यांनी लगेच सत्तेवर आल्यावर थोडंसं आपण आपलं नवं सरकार आलंय हा मेसेज देण्यासाठी थोडे 2-4 रुपये काहीतरी मध्ये काहीतरी कमी केले असं मी ऐकलं. 5 रुपये तेच ते आकडे आता 5 आणि किती 5 आणि 3 रुपये कमी केले. आता आपण कुठल्या महिन्यात आहे? ऑगस्ट महिन्यात आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत हे 5 आणि 3 रुपये केंद्र सरकार भरून काढेल खड्डा. तुम्ही जे कमी केले ते केंद्र सरकार वाढवत असतं. आणि आपण जेव्हा 5 आणि 3 रुपये कमी करतो, माननीय अजितदादा यांचं हीच भूमिका होती की आपण आणि देशातले सगळे राज्य याच्यातून कराचं संकलन ज्यावेळी करतात त्यावेळी केंद्र सरकार एवढ्या किमती वाढतो, आपला 1%, 1.5% देखील मग मोठा वाटतो. आणि म्हणून आज महाराष्ट्रात नाही देशात महागाईबद्दल या केंद्र सरकारच्या बद्दल फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. बरं, जीएसटी लावलाय, खाद्याच्या सगळ्या दुधावर झालाय, दह्यावर झालाय, पिठावर झालाय. म्हणजे जेवताना शेजारी नवरा बायको आणि मुलगा जेवायला बसले तर चौथा वाटा केंद्र सरकारचा जीएसटीचा आहे. म्हणजे चौथा जेवायला माणूस आलेला आहे आपल्या घरात असं समजून महाराष्ट्रातला गोरगरीब आज जेवतोय. त्यांना वाटतंय 100 रुपयाचा पॅक केलेला तांदूळ घ्यायला गेलं तर 105 रुपये सत्तारबाई द्यावे लागतात. दादासाहेब भुसे आमचे कृषी मंत्री होते, गहू 100 रुपयाचा घ्यायला लागला, 105 रुपये पॅक गव्हाला द्यावे लागतात. दुधावर कर, सगळ्यावर कर, चप्पल घातली कर, कपडे घातले कर. इतके दिवस हा माणूस का सुखात आहे असं लक्षात आल्यावर केंद्र सरकारने आणि ती जी काही कमिटी होती त्यांनी विचार केला की हा जेवतोय म्हणून सुखात आहे, मग त्या जेवणावर देखील कर लावा. अशी व्यवस्था आज भारत देशात झालेली. गरिबाला काहीतरी मोकळं सोडायचं असतं. राज्य करणाऱ्याने दिलदारपणाने राज्य करताना सगळं गोळा करून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न जे राज्यकर्ते करतात त्यांच्याबद्दल नाराजी प्रचंड वाढते. आणि अशी सरकार स्थिर राहत नाही, टिकत नाही. मी तुमच्याबद्दल म्हणत नाही, हे आता केंद्र सरकारने हा केंद्राला अधिकार देऊ नका हे 17-18 साली या बाजूला उभा राहून मी सतत सांगत होतो. 3 तास भाषण करून सांगितलं मुनगंटीवार साहेब हे करू नका, आपला अधिकार काहीतरी हातात ठेवा. पण आता सगळा अधिकार त्या केंद्रीय समितीला आणि पर्यायाने केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या हातात गेलाय. चांगल्या घोषणा ते करतात, वाईट घोषणा राज्यांनी सांगितल्या म्हणून केल्या असं बाहेर सांगायचं काम करतात. आणि म्हणून आपल्याला या महागाईवर आपण मर्यादित आहे, आपला अधिकार राज्य सरकारचा मर्यादित आहे याची मला जाणीव आहे. पण जीएसटी मध्ये केंद्र सरकारमध्ये आपले ज्यावेळी वित्तमंत्री जातील त्यावेळी त्यांनी सांगावं की जीएसटी अन्नधान्यावरचा कमी करा, कपड्यावरचा कमी करा. शेवटी गोरगरिबांचं मॅक्सिमम कन्झम्पशन जे आहे, ज्या आयटमवर आहे त्याच्यावरचा कर कमी असला पाहिजे. माझ्याकडे तपशील बराच आहे पण त्या सगळ्या महागाईचा वर मी आपला वेळ घालवणार नाही. अध्यक्ष महोदय, मला खात्री आहे की पेट्रोल सीएनजी वाढलं, डिझेल वाढलं तर किती लोकांना त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार येऊन आता 50 दिवस झाले जवळपास. असं झालेलं आहे की ज्याला 80% मार्क मिळाले त्याला 20% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला पाठिंबा द्यावा लागेल. आणि अध्यक्ष महोदय, 20% मार्क मिळालेल्याला नाही मी खुश आहे. माझी त्यांना प्रचंड सहानुभूती आहे. विचारा खाजगीत आहे की नाही. खाजगीत मी त्यांना नेहमीच सहानुभूती दाखवत होतो, पहिल्यांदाही. त्यामुळे नाही तसं नाही म्हटलं. मी म्हटलं की आम्हाला सांगायचं एवढाच प्रॉब्लेम असेल तर मला सांगायचं, मी काहीतरी मार्ग काढला असता. इथनच गेले, आमच्या डोळ्यासमोर गेले आणि पत्ता लागला नाही. त्यामुळं आणि परत नॉन रिचेबल
त्यामुळे आता जयंतराव विषयाच्या बाहेर जाऊ नका. मी हे चौकटीमध्ये कायदा व विषयाच्या सुव्यवस्थेत बाहेर जाऊ नका. मेहरबानी करा. एक तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं, मी मध्ये तुम्हाला तुमचं नाव कायदा विचारलं. अध्यक्ष महोदय, कायदा व सुव्यवस्थेत आमदार इथून जाताना त्यांच्या बरोबर संरक्षक देखील आमच्या सुरतमध्ये गेले. हा विषय मला तुम्हाला मांडायचा आहे. हॉस्पिटलमध्ये लवकर जायचं आहे म्हणून तुम्हाला मी चान्स दिलाय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे सगळे गेले. आमचे चिमन आबा बसलेत माग. चिमन आबा, तुम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर गेला होता ना पहिल्या लॉट मध्ये तुम्ही होता. ससा आणि कासवाची जी स्पर्धा आहे, लहानपणी आम्हाला एक सांगितलं गेलेलं आहे. हा. आले दुसऱ्या दिवशी आले, पण दुसऱ्या दिवशी आले, पण दुसऱ्या दिवशी चिमन आबा आले. ससा आणि कासवाची गोष्ट गुलाबरावजी माहिती आहे की नाही? चिमन आबा दुसऱ्या दिवशी आले. गुलाबराव कितव्या दिवशी आले? गुलाबराव कितव्या दिवशी आले? गुलाबराव उशिरा आले शेवटी, आणि गुलाबराव झाले मंत्री. चिमन आबा आमचे तसेच राहिले. 4 वेळा विधानसभेवर निवडून आलेले चिमन आबा, पण त्यांना तुम्ही मागे ठेवलं आणि गुलाबरावना तुम्ही पुढे केलं. काय मेरिट काय लावलं? मेरिट ते तर सांगणार आज रात्री किंवा उद्या रात्री बसू आपण हे झाल्यावर. पण मेरिट काय लावलं? चिमन आबा काय वाईट दिसलं तुम्हाला आमच्या चिमन आबात? एवढा मी अनेक वर्ष त्यांना बघतोय. गुलाबरावांना माझा विरोध नाही, पण दोघांना करायचं. तुम्ही आता आमच्या सत्तारबाईंना मंत्री केलं, भुमरे साहेबांना मंत्री केलं. आता आमच्या शिरसाटांचं काय होणार? कुठे गेले शिरसाट? नाही, शिरसाटांना काही चान्स आहे का? नाही, एका जिल्ह्यात 2 मंत्री झाले. हे 2 मंत्री केले तुम्ही. नाना, तुमच्यावरच्या अन्यायावर मी येणार आहे. 2 मिनिटं द्या. एकनाथ शिंदे साहेब, मला एक सांगा, शिरसाटांना कसं ऍडजस्ट करणार? अध्यक्ष महोदय, RSSचं काम नानांनी किती वर्ष केलं? एकदा अध्यक्ष केलं. अध्यक्ष झाल्यावर नाना चिडले होते, नाराज होते, मलाही माहिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ती एक टोपी घेतली, ही टोपी का राहिली? जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली, जी प्रामाणिक टोपी आहे ती बाहेर ठेवली, आणि आमच्या काँग्रेसच्या विचाराच्या माणसाला तुम्ही खांद्यावर घेतलं. माझे ते मित्र आहेत, आवडते आहेत. 24 साली ते माझ्याकडूनच उभे राहणार आहेत. आपला मी आता तुम्हाला शिंदे साहेब, तुम्ही राजीनामा घ्यायची भाषा केल्यावर मी बाकीच्यांचं जास्त उघड करत नाही, पण नानांच्या सारखा एक भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ नेता, अध्यक्ष 5 वर्ष झाले, त्याआधी मला वाटतं 95ला नाना मंत्री होते. यावेळी नानांचा का विचार नाही? बरं झालं कृषी खात्यात दादासाहेब भुसे यांनी कृषी खात्यात किती चांगलं काम केलं. दादासाहेब भुसेंनी जे काम कृषी खात्यात केलं, मी त्यांच्या बरोबर सतत होतो. फार चांगलं काम केलं. एक अभ्यासू नेता, अभ्यास करणारा नेता म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघत होतो. त्यांना कुठल्या बंदरावर सोडलं? त्यांना कुठल्या बंदरावर सोडलं? महोदय, या ठिकाणी हे विषय मांडत असताना आपल्या सर्वांना
मी या गोष्टी यासाठी निदर्शनाला आणून देतोय की हे सरकार झालेलं आहे. हे सरकार होत असताना अनेक प्रश्न तयार झाले. सुप्रीम कोर्टात आता केस गेलेली आहे. काय होईल ते होईल. 10व्या शेड्यूल प्रमाणे मी कधी म्हटलं हे संध्याकाळी खाजगीत बोलू आपण. पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी इथं त्या दिवशी भाषणात सांगितलं, पहिल्या दिवशी भाषण केलं त्यावेळी काय मोका लागल्यावर मी कसा फोन करेन आणि कसं काय. ठीक आहे त्याला मी काय त्याच्यावर काय बोलत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं की तसं ते तुम्ही घेत असाल, पण बरेचसे निर्णय त्यांना माहीत नाही तसंच दिसतंय बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही तुमचं हे दाखवायला लागलेला, कणखरपणा दाखवायला लागलेला. ते गृहमंत्री असले तरी महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याचा फोन गेला तर गृहमंत्र्याचं थोडी नाना कोण ऐकतं. दिलीप वळसे पाटील साहेबांना विचारा. मुख्यमंत्र्यांनी जर एखाद्या पोलीस स्टेशनला एखाद्या आयडीला फोन केला, हे नाही असं असं करा, तर किती गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी मुख्यमंत्र्याचंच ऐकलं जातं. गृह खात्यावर बोलतोय, गृह खात्यावर. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला, पोलीस फार हुशार पोलीस दल असतं. ज्याचं सत्ता आहे, जो एक नंबरला आहे, त्याच्या नजरेवर पोलीस खातं काम करतं, उपमुख्यमंत्र्यांच्या नाही. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याच नाही ना. तेच नाही, त्याचं वेगळं नाव आहे. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ही कायम ठेवण्याचा प्रयत्न, सक्षम ठेवण्याचा प्रयत्न आपलं सरकार करेल, या अपेक्षेनं हा आजचा प्रस्ताव आम्ही अध्यक्ष महोदय आणलाय. आमचे बच्चू कडू कुठे गेले? ते आता अशाच 2.5 वर्ष सह्या तुमच्या सह्यांवरच ते काढतील दिवस बहुतेक. आता त्यांना काय स्कोप नाही, अपक्षांना कुठलाही स्कोप नाही. हा एक चांगला कार्यक्रम तुमचा आहे. अपक्ष, छोटे पक्ष, नो एंट्री. तुमची संख्याच एवढी झालेली आहे. हा दिलेला शब्द पाळणारा तुम्ही आहात, पण कधी पाळणार याच्याविषयी विषय नाही आहे. तुम्ही 2024 नंतरही पाळाल, काही अडचण नाही आमची. पण बच्चू कडू माझे राज्यमंत्री होते, मला त्यांची फार काळजी. आता त्या बच्चू कडूंच्यावर अन्याय होणार नाही यासाठी तुमचं वेळ अलीकडे तुम्ही एवढे घेरलेले आहात. त्यामुळे त्यांना तुम्ही आता कॅबिनेट करा आणि तुम्ही जे राज्यमंत्री कराल त्यांना ते किती अधिकार देत आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करता येईल भविष्यात. पण अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर हे सरकार स्थापन करताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असं सतत सांगता. आपण ज्यावेळी आमच्या बरोबर सरकारमध्ये होता त्यावेळी असा कधी शब्द नाही काढला. ज्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आलो, म्हणजे भारतीय जनता पक्ष सोडून कोणीही देशात एकत्रित आला की त्यांची अनैसर्गिक युती, भारतीय जनता पक्षाबरोबर ज्यांनी युती केली ती नैसर्गिक युती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रतिभाताईंच्या वेळी पण बाळासाहेब ठाकरेंनी दिलदारपणाने मराठी माणूस राष्ट्रपती पदावर बसतोय म्हटल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः घोषित केले.
प्रणव मुखर्जींच्या वेळी पण तीच भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेचा रोल हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना विरोध करण्याच्या पेक्षा हिंदुत्वासाठी त्यांचा वेगळा आग्रह होता. त्याबद्दल आजही त्यांचा आग्रह आहे, मी त्याबद्दल काही बोलत नाही. पण आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आलो आणि अनेक वेळा निवडणुका झाल्यानंतर देखील युत्या होतात. निवडणुका झाल्यानंतर जी युती झाली ती अनैसर्गिक. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात जाऊन तुमच्या प्रमुख नेत्यानं जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली. अध्यक्ष महोदय, गोरे मला विचारतात मी त्या बैठकीत होतो का, पण ते गोरे माझ्या बैठकीत त्यावेळी होते हे राहिलं बाजूला. अध्यक्ष महोदय, क्या बोलता है? अरे मेरे बैठक में थे ये, मेरे यानी कांग्रेस के और हमारी बैठक एक ही है. जाऊ दे, आता मी नाव घेतल्यावर नंतर बोला. अध्यक्ष महोदय, आपल्याला या निमित्तानं या सरकारचं वर्णन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं सरकार स्थापन झालंय. पण अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एकदा एकनाथ शिंदे साहेबांची एक क्लिप आली होती. त्यात ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार असताना त्यांनी एका स्टेजवर भाषण केलं चिडून की महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्यावर जो भारतीय जनता पक्षाचा अन्याय ह्या सरकारमध्ये चाललेला आहे तो मला सहन होत नाही. आणि उद्वेगाने त्यांनी हातातनं नेऊन उद्धवजींच्या हातात राजीनामा दिला. अशी एक क्लिप मी बघितली. अध्यक्ष महोदय, शिवसैनिकांच्या वरचा अन्याय आणि वेदना या तुम्हाला त्यावेळी सहन झाल्या नाहीत, पण स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चिरंजीव उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून खाली खेचताना महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना ज्या वेदना झाल्या त्या आज तुम्हाला बघून कसं वाटतंय? किती वेदना झाल्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना? मला वाटलं शपथ घेतल्यावर सीएम साहेब पहिल्यांदा जातील उद्धव ठाकरे साहेबांच्या आपल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या समाधीला दर्शन घ्यायला. नंतर गेले, बऱ्याच वेळात, फार वेळात, काही दिवसांनी. अध्यक्ष महोदय, आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती. तुम्ही काय बोलायचं नाही उत्तरात, नुसतं आज ऐकायचं. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती. एवढा सगळा सुरत, अरे जी सुरत शिवाजी महाराजांनी किती वेळा लुटली, त्या सुरतेला जाऊन 17 वेळा सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली. त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेला, तिकडे स्वारी करायला नाही, लुटायला नाही, शरण व्हायला गेला. तुमची जी शरणांगती सुरतेत झाली त्याने महाराष्ट्राची मान खाली गेली. तुम्ही सुरतेतून गुवाहाटीला गेला. आता मला सांगा, एवढी चांगली ठिकाणं, डोंगर, काय 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 हाटील, मला कामाख्या देवीलाच नमस्कार करायला गेला होता तुम्ही काही ह्यांना डोंगर झाडी दाखवायला नव्हता गेला, पण त्यांनी त्यातनंही डोंगर झाडी हाटील बघितलं. पण हा सगळा प्रवास जो आहे, हा प्रवास करून येताना आम्हाला वाटायचं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील. बसून बोलू नका.
त्यामुळं अध्यक्ष महोदय, देवेंद्रजी फडणवीस आज गृहमंत्री झाले म्हणून प्रस्तावावरच बोलतो मी, बाहेर बोलत नाही. मुख्यमंत्री होणारा नेता आमचा, खरं म्हणजे माझी भारतीय जनता पक्षाबद्दल एक नाराजी आहे. महाराष्ट्राचा एक वाढणारा नेता आम्ही बघत होतो काही दिवसांनी, आता ते पंतप्रधान होण्याच्या स्पर्धेत हळूहळू जातील पुढच्या 4, 5, 6, 8, 10 वर्षात. त्यांना सीएम इन वेटिंग केलं एकदम डायरेक्ट. म्हणजे ज्या नेत्याला पंतप्रधान होण्याचा योग भविष्य काळात येऊ शकतो असं आम्ही समजत होतो, त्या नेत्याला या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री करून महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. हे तुमच्या लक्षात कसे येत नाही? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आतापर्यंत ज्या वेगाने त्यांची प्रगती चाललेली आहे, आम्हाला असं वाटायचं की पण अजितदादा हे महेश शिंदे माझ्या सहीच्या पत्रानेच विरोधी पक्ष नेते झाले आहेत, कारण गटनेत्याने पत्र द्यायचं असतं. त्यामुळे आमच्यात काय प्रॉब्लेम नाही. बोला साहेब बोला. दाबून ठेवलं मी, सही केल्यावर दिलं. पत्र दाबून ठेवायला लागतं का कधी? आपण लिहिलेलं पत्र आपणच दाबून ठेवायचं असतं का? पण अध्यक्ष महोदय, काय काय मला ऐकून आहे काय? ते मुद्द्यावर बोलायला येतात तेवढ्यात तुम्ही बसून कोणीतरी महेश शिंदे अध्यक्ष महोदय, महेश शिंदे काय म्हणतात, सही दिली का घेतली? गाडी तेच ना, म्हणून देवेंद्र फडणवीसांच्यावर परत आणतो गाडी, सोडून देतो त्यांना. अध्यक्ष महोदय, देवेंद्र फडणवीस जे सांगतील ते मोदी साहेब ऐकतात असा आमचा, आता आम्ही समज करून घेतोय, पण मध्ये पूर्ण खात्री होती. पण अध्यक्ष महोदय, खाते वाटपात काय झालं? अध्यक्ष महोदय, आमच्या चंद्रकांत दादांच्यावर किती अन्याय. उच्च व तंत्र शिक्षण अध्यक्ष महोदय चंद्रकांत दादांना दिलं. एकच ध्रुवतारा तुमच्या मंत्रिमंडळात आहे, एकच ध्रुवतारा, तो म्हणजे गुलाबराव रघुनाथ पाटील. पाणी पुरवठा व स्वच्छता खातं तुमचं बदललं नाही, कुणालाही बदलता आलं नाही, सगळ्यांचे बदलले, तुमचं खातं नाही. आमच्या शंभूराज देसाई सारखे तुमची किती बाजू घेत होते, त्याने एक्साईज डिपार्टमेंट आहे, त्या कसं काय चांगलं, एक्साईज खातं चांगलं आहे. अरे एखाद्या वाढणाऱ्या नेत्याला एक्साईज खातं म्हणजे तुम्हाला ते चांगलंच वाटणार, कारण गणेश नाईकांच्याकडे ते खातं होतं, त्यामुळे ते तुम्हाला चांगलंच वाटणार. गणेश नाईकांच्याकडे ते खातं गेल्यामुळे ते मंदाताई आमच्या गणेश नाईकांच्या बद्दल अत्यंत चांगल्या भावना आहेत त्यांच्या. ताई बरोबर आहे का नाही? तुम्ही मला कितीतरी वेळा त्या भावना आजही व्यक्त करता आणि तुम्ही मला सांगता की वेळ आल्यावर बघा मी काय करते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ह्या प्रस्तावात महाराष्ट्राच्या नव्या सरकारने ज्या गोष्टी सरकार म्हणून करण्याची गरज आहे, त्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या लॉ अँड ऑर्डरच्या व्यवस्था सुधारण्याचं काम या सरकारने झपाट्यानं करावं. अनेक गृह खात्याविषयी सूचना होत्या, पण माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळं या ठिकाणी मी पटलावर ठेवेन किंवा लिहून कळवतो. पण अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की
आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने हे नवं सरकार आले. सरकार किती दिवस चालणार याविषयी आम्हाला काही मतलब नाही. जेवढा दिवस आपण सगळे चालवाल तेवढे दिवस ते चालेल. आपल्यात मतभेद होणार नाहीत. तुमच्यात आणि देवेंद्रजींच्यात मतभेद होणार नाहीत. तुमच्या 40 जणांच्यात आणि उरलेल्या 105 106 जणांच्यात मतभेद होणार नाहीत. हे सगळं मान्य. मी आता शेवटचाच मुद्दा मांडतो की एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते. औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या रांगेत उभे राहिले तर ते दरबार सोडून बाहेर निघून आले. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिसऱ्या नंबरच्या शेवटच्या रांगेत उभे राहिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आपण सहन करता कामा नये. साहेब आपण करणार नाही. तुम्ही सहन करणार नाही याची मला खात्री आहे. पण त्या दिवशी तुम्ही तिथून बाहेर यायला पाहिजे होतं. त्यात आणखीन एक करेक्शन सांगतो. तुम्ही ज्यावेळी एकटे गेला त्यावेळी तिसरा नंबरला होता. त्यावेळी दोघे गेला त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री केले आहेत, नाराज झाले आहेत. त्यांना जरा प्रॉमिनन्स दिल्यासारखं चुचकारण्यासाठी त्यांना पुढे आणून बसवण्यासाठी तुमच्या बरोबर त्यांना आणून बसवलं. हा फरक आहे. आपण खाजगीत रात्री बोलायचंच आहे. पण अध्यक्ष महोदय, चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी का काही जी बैठक होती त्यावेळी म्हटले काय, तर आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने मनावर दगड ठेवून आमच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, इकडे या. मनावरचे दगड आणि असली कुठली भानगड न ठेवता तुम्हाला या बाजूने मुख्यमंत्री होण्याची संधी या बाजूने द्यायला मला वाटत नाही कुणी नकार देईल. तुमच्यातले सगळे गुण पाहता आम्ही प्रस्तावावर बोला साहेब. आम्ही तुम्हाला प्रस्तावावरच आहे. लॉ अँड ऑर्डर सुधारण्याचा. त्यामुळे अध्यक्ष महोदय, प्रस्तावावर बोलाय. मी शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझा शब्द हे भाषण पूर्ण करतो. अध्यक्ष महोदय, हिंदुत्वासाठी आपण सरकार केले असं म्हणता, पण हे हिंदुत्व, शिवसेना हिंदुत्व हा शब्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी खरा म्हणजे पहिल्यांदा कॉइन केलं. त्यामुळे शिवसेनेपासून हे हिंदुत्व कधी लांब जाणार नाही. पण अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यामध्ये हिंदू देवदेवतांच्या जमिनी लाटण्याचा एक सामूहिक कार्यक्रम चाललाय. तो रोखण्यासाठी काही केसेस झाले आहेत आणि अध्यक्ष महोदय, आपल्याकडून आज त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणारा आयोग तुम्ही बदललेला आहे. हिंदू देवदेवतांचं जे त्या ठिकाणचं ट्रस्ट आहे त्याच्या ताब्यात असणाऱ्या जमिनी लुटलेल्या आहेत त्याची चौकशी आमच्या सरकारने चालू केलेली. जवळपास आता सबमिशनला आलेलं तिथला आयोग बदलण्याचं पाप हे राज्याच्या गृह विभागाने का केलं? काय गरज आहे? आता जवळपास तपास संपत आलाय. चार्जशीट फाईल होणार आहे किंवा त्याचा पुढची पावलं पडणार आहेत. अध्यक्ष महोदय, अशा वेळी ते आयोग बदलण्याचं पाप केलंय. याचा अर्थ तुमच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमचे जे सहकारी आहेत त्यांना वाचवण्याचं काम आत्तापासून डे 1 पासून जर आपण सुरू केलं तर अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे की त्या ठिकाणी आपण एक IPS पंकज कुमावत हे SIT नेमलेली होती. त्याच्यात चांगलं काम करत होते, पण त्यांना बदलावं म्हणून प्रवीण दरेकर यांनी पत्र दिले आणि त्यांना लगेच बदलून त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक 19 ऑगस्ट 2022 ला केली. अध्यक्ष महोदय, एक प्रामाणिक अधिकारी हिंदू देवदेवतांच्या जमिनीच्या अपाराची प्रामाणिक चौकशी करत असेल तर तुम्हाला त्याला बदलावसे का वाटते? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे
आपण सगळ्यांनी मागच्या आमच्या काळात ज्या चौकशा चालू आहेत त्याची आयो बदलण्याचं काम करणं म्हणजे तुमचं इंटेन्शन कुठंतरी बिघडलेलं आहे असं वाटतं. आशिष जयस्वाल बिचारे किती दिवस चांगला कोट शिवून फिरतात, ते कुठं जाऊन बसले? आमच्या आबांच्या शेजारी, चिमण आबांच्या शेजारी. तिकडे एक लाईनच तयार झालेली आहे. हे संजय शिरसाट आमचे इथंच बसलेले आहेत. ही लाईन आहे, समदुःखी एक एक रांग करा अशी. आमचे शिवेंद्र बाबा भोसले ते तर पालकमंत्री साताराचा होणार म्हणून आमच्यातून तिकडे गेलेले. तुम्ही तिकडे गेलेले आहात, ते तुम्ही कधीतरी इकडे येणार आहात. वातावरण महाराष्ट्राचं बदलेल त्यावेळी तुम्ही इकडे येऊन बसाल, याच्यात काही शंका नाही. पण मी तुमच्या हिताचं सांगतोय, तुम्हाला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांनी करावं यासाठी तुमची शिफारस करतोय. आणि माझे हे दोघं फार ऐकतात, तुम्हाला माहित नाही. सगळ्या सदस्यांना वाटत असेल आमचं नाव घेतलं, आमचं नाव कटेल. आता तसं नाही आहे, उलट नोंद घेतली आहे त्यांनी, घेतली आहे ना. आणि जो विस्तार आहे, कधी आहे विस्तार? त्या विस्तारामध्ये हे आमचे सगळे जे एक सांगतो, असंतुष्ट आत्मे जेवढे जास्त वाढतात आसपास तेवढे सत्तेला घरघर लागते. त्यामुळे हे सगळे जे असंतुष्ट आत्मे आहेत, ज्यांनी त्याग केला, शिवसेना सोडली, हिंदुत्व शिवसेनेकडे राहिलं आणि तुमच्या बरोबर जे आले, त्या सगळ्यांना 40च्या 40 जणांना मंत्री केलं तर तुमचं हे सरकार 2.5 वर्ष काढेल. नाहीतर काही प्रश्न तयार होतील. कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी हे सगळे सल्ले आहेत. हे सगळे आपापल्या मतदारसंघात जातात. काय परिस्थिती आहे बघा. आमच्या आदित्य ठाकरेंचे दौरे बघा. आदित्य ठाकरेंच्या दौरे किती इतक्या मोठ्या लोकप्रियता म्हणजे तिथले आमदार जरी बरोबर नसले तरी आदित्य ठाकरेंना लोक त्या ठिकाणी स्वागताला जमतायत. ठीक आहे, तो तुमचा सगळ्यांचा तुमचा तो अंतर्गत प्रश्न आहे. तुम्ही आजही शिवसेना आहात, त्यामुळे मी तुमच्यात आणि त्यांच्यात वाद लावत नाही आहे. त्यामुळे तुम्ही कधी एक व्हाल हे मला सांगता येत नाही आणि ते देवेंद्रजींनाही कधी कळणार नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की हा जो प्रस्ताव आहे त्यातले जे मुद्दे आहेत त्या सर्वात सुधारणा करण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री करतील असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.